नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकच्या अंतर्गत विविध पदासाठी 14 तारखेपासून परीक्षा सुरू होणार आहेत। परीक्षा अगदी जवळ आली आहेत मित्रांनो। त्या संदर्भात आपण 1998चा जो कायदा आहे त्या कायद्यावरचे आपण प्रश्नसंच पाहत आहोत मित्रांनो। आजचा जो प्रश्नसंच आपला असणार आहे तो 8वा प्रश्नसंच आहे। याआधी आपण 7 प्रश्नसंच अपडेट केले आहेत। जर तुम्ही ते पाहिले नसेल तर पाहून घ्या मित्रांनो। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जवळपास 25 क्वेश्चनचं ॲनालिसिस केलं आहे मित्रांनो। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच अपडेट तुम्हाला या ठिकाणी येतात। सर्वप्रथम आपण या ठिकाणी पहा मित्रांनो, 138वा प्रश्न, त्यानंतर 139वा प्रश्न, 140वा प्रश्न आपण मागील पार्टमध्ये पाहिला होता, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या। आजच्या भागामध्ये आपण 141 पासून ते 165 पर्यंतचे प्रश्न डिस्कस करणार आहोत मित्रांनो। महत्त्वपूर्ण प्रश्न होणार आहेत, त्यामुळे नक्की शेवटपर्यंत पहा। जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यापीठाशी संबंधित शिस्त व शिस्तभंगाची कारवाई या संबंधातील सर्व अधिकार टिंबटिंबकडे निहित राहतील, अशा प्रकारचा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कुलगुरूकडे हे सर्व अधिकार निहित आहेत। विद्यापीठासंदर्भात शिस्त आणि शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भात जे अधिकार आहेत ते सर्व अधिकार हे कुलगुरूला आहेत। त्यानंतर 142वा प्रश्न पहा, कलम 5 नुसार विद्यापीठाचे अधिकार व कर्तव्य सांगितले आहेत। कलम 5 मध्ये काय दिले तर विद्यापीठाचे अधिकार आणि कर्तव्य दिले आहेत, ते पुढीलपैकी कोणते योग्य आहेत। कलम 5 तुम्हाला पाठ असेल। कलम 5 हे विद्यापीठाचे अधिकार व कर्तव्य आहेत, पण त्या कलम 5 मध्ये नेमकं अधिकार व कर्तव्य कोणते सांगितले त्या संदर्भाचा महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला आहे। पहिला पर्याय दिला आहे विद्यापीठ विभाग, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संग्रहालय, अध्यापन संशोधनासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री यांचे आयोजन करणे। त्यानंतर महाविद्यालय, संस्था, वसतिगृह, आरोग्य केंद्र आणि व्यायामशाळा यांची स्थापना करणे आणि त्यांचं प्रशिक्षण करणे। एक विधान बरोबर, 2 चूक, त्यानंतर दोन्ही विधानं बरोबर। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जे वरील दोन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणून या ठिकाणी जे विद्यापीठाचे अधिकार आणि कर्तव्य आहेत ते हे दोन्ही विधान बरोबर आहेत। इतर सुद्धा अधिकार आणि कर्तव्य आहेत, ती कर्तव्य आणि अधिकार कोणते आहेत तुम्ही पाहून घ्या। त्यानंतर मित्रांनो 143वा प्रश्न या ठिकाणी पहा, कोणत्या कलमाअंतर्गत राज्यात स्थित असलेल्या कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयास किंवा आरोग्य विज्ञान संस्थेस या अधिनियमाच्या प्रारंभीच्या दिनांकापूर्वी इतर कोणत्याही विद्यापीठाकडून मिळत असलेल्या असा कोणताही विशेष अधिकार अशा दिनांकापासून काढून घेतला असल्याचे मानण्यात येईल। कोणत्या कलमामध्ये असं सांगितलं आहे की राज्यामध्ये कोणतेही वैद्यकीय महाविद्यालय असतील, विज्ञान संस्था असतील, त्यांच्या अधिनियमानुसार किंवा त्यांचे जे काही सुरुवात झाली आहे तर त्यांचा अधिनियम काढून घेतला जाईल। कोणत्या कलमानुसार म्हणजे 1998चा जो कायदा करण्यात आला त्या कायद्याला अंमलात झाल्यापासून अशा प्रकारे त्यामध्ये कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार सर्व अधिकार हे विद्यापीठाकडे काढून घेण्यात आले, अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर कलम आहे मित्रांनो 6(2). कलम 6(2) मध्ये असं सांगते की ज्यावेळेस 1998चा कायदा अस्तित्वात आला त्या कायद्यानुसार सर्व महाविद्यालय असतील, वैद्यकीय महाविद्यालय असतील, विज्ञान संस्था असतील, त्या सर्वांचे अधिकार हे विद्यापीठाच्या अंडरमध्ये आलेत, अशा प्रकारे कलम 6(2) सांगते। त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम कायदा 1998 यावरची जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर तुम्हाला या अधिनियमावर एकूण 20 मार्क परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत। तुम्ही कोणत्याही पदासाठी तयारी करा, तुम्हाला 20 मार्क फिक्स त्यावर विचारले जाणार आहेत। त्या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण टेस्ट सिरीजसुद्धा सुरू केली आहे। टेस्ट सिरीज आहे मित्रांनो, जर तुम्हाला टेस्ट सिरीज जर लावायची असेल तर तुम्हाला 49 रुपये आम्हाला पे करावं लागेल। फोनपे, पेटीएम, गुगल पेच्याद्वारे तुम्ही पे करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो यामधून तुम्हाला नेमकं काय काय मिळणार आहे तर रोज तुम्हाला, आज तारीख किती आहे, 6 तारीख आहे, तर रोज तुम्हाला 12 तारखेपर्यंत तुम्हाला रोज 30 प्रश्न दिले जाणार आहेत। PDF स्वरूपामध्ये तुम्हाला हे सर्व मटेरियल व्हॉट्सअपला उपलब्ध करून दिले जाईल। त्यानंतर मित्रांनो आत्ता तुम्हाला जर तुम्ही 49 रुपये पे केलं तर तुम्हाला नेमकं काय मिळणार आहे तर 200+ प्रश्न, त्याचबरोबर काही नोट्स आहेत, त्या नोट्ससुद्धा तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील किंवा तुमच्या व्हॉट्सअपवर सेंड केले जातील। आता मित्रांनो पहा, तर तुम्हाला नेमकं काम काय करायचं आहे तर 99 21 273 558 हा जो नंबर असतो त्या नंबरवर तुम्हाला
व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तुम्हाला सर्व त्या ठिकाणी डिटेल्स दिली जाईल. पेमेंट कोणत्या अकाउंटवर करायचं आहे, कशा पद्धतीने पेमेंट करायची याची सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. त्यामुळे जर तुम्हाला जर टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल तर 9921 273 558 या नंबरवर मला व्हॉट्सअप करा. तुम्हाला सर्व अधिक माहिती दिली जाईल. मित्रांनो, हीच वेळ आहे करण्याची. सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर तर आहेतच, पण तुम्हाला सरावाच्या माध्यमातून 20 मार्क 100% मिळणार आहेत. महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत आणि काही नोट्स आहेत ते तुम्हाला PDF स्वरूपामध्ये दिले जातील. चला तर मग मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न आपण समजून घेऊया. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्राचे राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती असतील. त्यांच्या पदपरत्वे ते विद्यापीठाचे प्रमुख असतील असं कोणत्या कलमात सांगितलं आहे? कलम 10 मध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती असतील अशी माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या पदपरत्वे ते विद्यापीठाचे प्रमुखसुद्धा असतील. कलम 10 तुम्ही सविस्तर अभ्यासा. त्यानंतर मित्रांनो, 145वा प्रश्न पहा. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कन्फ्यूज होईल. कुलगुरूच्या नियुक्तीसाठी कुलपतीला योग्य अशा नावाची शिफारस करण्याकरता 3 सदस्याची एक समिती असेल. त्या समितीच्या बैठकीची गणपूर्तीची संख्या काय आहे? जर कुलगुरूचं पद रिक्त झालं असेल तर त्यावेळेस नवीन कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी 5 व्यक्तीची शिफारस राज्यपालाकडे करावं लागेल किंवा कुलपतीकडे करावं लागेल. त्यासाठी या 5 व्यक्तीची निवड करण्यासाठी किंवा 5 व्यक्तीची निवड करण्यासाठी 3 सदस्यीय एक समिती असते. त्या समितीच्या माध्यमातूनच किंवा या 5 नावाच्या व्यक्तीची शिफारस हे कुलपतीकडे केली जाते आणि त्यांच्या माध्यमातूनच कुलपतीकडून एखाद्या कुलगुरूला नियुक्ती दिली जाते. आता या 3 सदस्यीय समितीची बैठकीसाठी गणपूर्ती संख्या काय आहे पहा. तर 2 सदस्य असेल तर बैठक होईल. बैठक घेतली जात नाही. सर्व सदस्य म्हणजे 3 सदस्य उपस्थित असेल तरच किंवा सांगता येत नाही. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 3ऱ्या नंबरचं, सर्व सदस्य 3 सदस्य जर उपस्थित असेल तरच त्यावर बैठक घेता येते. आणि दुसरं एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी IMP आहे, पाठच करा. मित्रांनो, हे जे 3 सदस्यीय समिती आहे या समितीचा निर्णय किंवा हे जे 5 सदस्य त्यांनी पाठवले असतील कुलपतीकडे त्यातूनच एकाची निवड करणं राज्यपालावर बंधनकारक नाही. राज्यपाल त्या 5ही सदस्यांना किंवा 5 जे निवड व्यक्ती करण्यासाठी शिफारस पाठवली होती त्या 5ही व्यक्तींना नाकारू शकतात. ते परत दुसरी एक 3 सदस्यीय समिती नेमू शकतात आणि ते परत दुसऱ्या समितीने जो शिफारस केली त्या 5 व्यक्तीला सुद्धा निवडू शकतात. म्हणजे एकंदरीत काय की 3 सदस्यीय समितीने जो 5 व्यक्तीची निवड नाव यादी पाठवलेली आहे तो राज्यपालावर त्याच 5 व्यक्तीच्या मधून एखादा कुलगुरूची नियुक्ती करावी असं त्यांच्यावर बंधन नाही. त्यानंतर मित्रांनो, 146वा प्रश्न पहा. कुलगुरू निवडीसाठी नामिका तयार करण्याची प्रक्रिया ही कुलगुरूची जागा रिक्त होण्याच्या संभाव्य तारखेपूर्वी कमीत कमी टिंब महिन्या अगोदर सुरू होईल. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आपण त्रिस्तरीय समिती पाहिली होती, पण आता यामध्ये काय विचारलं, कुलगुरूची जागा रिक्त होण्याच्या संभाव्य तारखेपूर्वी टिंब महिने आधी सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणजे 3 सदस्य जी काही समिती आहे ती समिती त्यानंतर 5 व्यक्तीची नावं ती कुलपतीकडे पाठवणे ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला किती महिने आधी सुरू करणं गरजेचं आहे? 1 महिना आधी, 2 महिने आधी, त्यानंतर 3 महिने आधी, 15 दिवस आधी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कमीत कमी 3 महिने आधी ही प्रक्रिया सुरू करणं आवश्यक आहे. या ठिकाणी महत्त्वपूर्ण काय आपण पॉईंट्स दिले त्या ठिकाणी पॉईंट्स पहा. कुलपतीने ठरवून दिलेले कालावधी तो पूर्ण करण्यात येईल. कुलपतीला निवडीच्या परिस्थितीत कालावधी वाढवणे भाग असल्यास तो तसे करू सुद्धा शकतात. म्हणजे हा 3 महिन्याचा जो कालावधी आहे तो कुलपतीच्या निवडीच्या परिस्थितीनुसार कालावधी ते वाढवू पण शकतात. मात्र असा वाढवण्यात आलेला कालावधी 3 महिन्यापेक्षा जास्त असणार नाही. 2.5 महिने असू शकतील, त्यानंतर 2.5-3 महिने असू शकतील, पण 3 महिन्यापेक्षा जास्त असणार नाही. त्यानंतर मित्रांनो 147 पहा. कुलपतीने काढलेल्या निर्देशाचे अनुपालन यथास्थितीत अंमलबजावणी करण्यात येत असल्याबाबत खात्री करून घेईल हा अधिकार कोणाचा आहे? कुलपतीने जे अधिकार काढले आहेत त्या अधिकाराचं पालन होत आहे की नाही ते पाहण्याचं काम कोणाचं आहे? तर कुलगुरूचं आहे. महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला जर प्रश्नसंच हवा असेल खाली जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर मला व्हॉट्सअप करा. तुम्हाला प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जातील. मित्रांनो, वेळ कमी आहे, तुम्हाला प्रश्न जास्तीत जास्त सोडवणं गरजेचं आहे, त्यामुळे प्रश्नसंच तुम्ही अवश्य लावा. या ठिकाणी 148वा प्रश्न पहा. विद्यापीठाचे सर्व पगारी अधिकारी, प्राधिकाऱ्याचे, समितीचे किंवा संस्थाचे सदस्य, विद्यापीठाचे अध्यापक, विद्यापीठाचे अन्य कर्मचारी हे भारतीय दंड संहितेच्या कलम टिंब अंतर्गत लोकसेवक असल्याचं मानण्यात येईल. कलम कोणत्या अंतर्गत विद्यापीठाचे जे काही कर्मचारी आहेत ते कर्मचारी लोकसेवक आहेत असे मानण्यात येईल? तर कलम 21 अंतर्गत ते सांगण्यात येईल किंवा कलम 21 अंतर्गत अशा प्रकारे तरतूद करण्यात आलेली आहे.
कलम 24 अंतर्गत अधिसभेच्या वार्षिक बैठकी होतात. कलम 24 अंतर्गत काय होते? अधिसभेच्या वार्षिक बैठकी होतात. आता मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला लिंकिंग अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे एका प्रश्नामध्ये तुम्हाला जर 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला मिळून जातील, ते तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. वेळ खूप कमी आहे. त्या बैठकीमध्ये पुढील अहवाल सादर केले जातात, त्यापैकी अयोग्य कोणते? कलम 24 अंतर्गत अधिसभेच्या वार्षिक बैठकीत होतात, त्यामध्ये कोणकोणते अहवाल सादर केले जातात, त्यापैकी अयोग्य अहवाल कोणते? अशा प्रकारे विचारलं आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिलेत पहा. विद्यापीठाचा मागील वर्षाचा कामकाजाचा अहवाल, उत्पन्न खर्च त्याचे विवरणपत्र, वित्तीय अंदाज, अंतिम लेखापरीक्षण अहवाल. 1 व 2 बरोबर, 1 व 3 बरोबर, सर्वच अयोग्य. तुम्हाला अयोग्य विचारलं आहे, तर सर्वच हे जे 4 अहवाल आहेत ते 4 अहवाल अधिसभेच्या बैठकीच्या समोर मांडले जातात. म्हणजे हे सर्व पर्याय बरोबर आहेत. त्या ठिकाणी पहा मित्रांनो, चालू विद्याविषयक कार्यक्रम व सहयोग ही कार्यक्रम पुनरीक्षित करणे हे कोणाचं काम आहे? अधिसभेचं काम आहे. वैद्यकीय शिक्षणातील सामाजिक गरजाशी सुसंगत असेल नवीन धोरण तयार करणे अधिसभेचं काम आहे. विद्यापीठाची सुधारणा विकास या संदर्भात उपाययोजना करणं हा सुद्धा अधिकार कर्तव्य अधिसभेचा आहे. नवीन पदविका प्रमाणपत्रे इत्यादी कार्यक्रमाबाबत शोध घेणे किंवा शोध सुचवणे हे सुद्धा अधिसभेचं महत्त्वाचं काम आहे. अशा प्रकारे तुम्हाला कामंसुद्धा पाठ करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो 150वा प्रश्न पहा. विद्यापीठाच्या धोरणाचे वेळोवेळी पुनरीक्षण करण्याचा, विद्यापीठाची सुधारणा व विकास यासाठी उपाययोजना सुचवण्याचा आणि विद्यापीठाचे वार्षिक अहवाल, लेखापरीक्षा अहवाल यावर विचार करण्याचा व त्यावर ठराव सहमत करण्याचा अधिकार कोणास असेल? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अधिसभेस असेल, नियोजन मंडळास असेल की विद्याशाखेस असेल की यापैकी नाही? तर याचा हा पूर्णपणे अधिकार हा अधिसभेला आहे. आवश्यक असेल त्यानुसार विद्यापरिषदेच्या शिफारसीवरून विद्यापीठ अध्यापकाची लांब सुट्टी नसलेल्या विद्याविषयक कर्मचारी वर्गाची पदे निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? जर गरज पडली तर अध्यापकाची, त्यानंतर लांब सुट्टी नसलेल्या विद्याविषयक कर्मचाऱ्याची पदे भरण्याचा किंवा पदे निर्माण करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, व्यवस्थापन परिषदेमार्फत ही पदे भरली जातात. आता जे तुमची परीक्षा होत आहे ती परीक्षासुद्धा व्यवस्थापन परिषदेच्या मार्फत होत आहे. मित्रांनो, अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच अपडेट तुम्हाला या ठिकाणी येत राहतील. त्यानंतर मित्रांनो 152वा प्रश्न पहा. परीक्षा मंडळात पुढील सदस्याचा समावेश नसेल. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. परीक्षा मंडळ, अभ्यास मंडळ, विद्या परिषद हे सर्व तुम्हाला पाठच पाहिजे. हे परीक्षा मंडळाच्यामध्ये पुढील सदस्याचा समावेश नसेल. कुलगुरूचा, प्रतिकुलगुरू, परीक्षेशी संबंधित असणारा विद्या शाखेचा अधिष्ठाता. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, कुलपतीचा परीक्षा मंडळामध्ये समावेश नसतो. हे कुलपती राज्यपाल असतात. म्हणजे राज्यपालाचं परीक्षा मंडळामध्ये काही अर्थार्थी संबंध नाही. त्यामुळे 4 नंबरचं हे समावेश आहे. म्हणजे समावेश नसेल. समावेश असेल तर मग कुलगुरू असेल, प्रतिकुलगुरू असेल, त्यानंतर अधिष्ठा असेल, यांचा समावेश असेल. त्यानंतर मित्रांनो 153वा प्रश्न पहा. कलम 36 नुसार परिनियमाद्वारे विविध करण्यात आल्याप्रमाणे प्रत्येक विषम किंवा विषयाचा गट यासाठी असेल. अभ्यास गट असेल, नियोजन मंडळ असेल, विद्यार्थी मंडळ असेल, खरेदी समिती असेल. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, कलम 36 अंतर्गत अभ्यास मंडळाची स्थापना केली जाते. अशा प्रकारे अभ्यास मंडळासाठी हे कलम 36 आहे. त्यानंतर मित्रांनो वित्त व लेखा समितीच्या बैठकीच्या गणपूर्ती संख्या एवढी असेल. 8, 9, 5, 6. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, वित्त व लेखा समितीच्या बैठकीची गणपूर्ती संख्या ही 6 असेल. त्यानंतर मित्रांनो 155वा प्रश्न पहा. वित्त व लेखा अधिकारी साधारणपणे खरेदी समितीचा सचिव म्हणून काम करेल. ज्या कालावधीमध्ये वित्त व लेखा अधिकारी नसेल त्या कालावधीत किंवा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये टिंब यांना सहमतीचा किंवा या समितीचा सचिव म्हणून काम करण्यास परवानगी असेल किंवा समिती हा काम करेल. कुलसचिव, कुलपती, कुलगुरू, उपकुलसचिव. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, कुलसचिवाला हा अधिकार आहे. आपण रॅपिड फायरच्या माध्यमातून जे प्रश्न पाहिले होते त्यामध्ये हा क्वेश्चन आला होता. कुलसचिवाला हा अधिकार असतो. त्यानंतर मित्रांनो 156वा प्रश्न पहा. विद्यापीठ अध्यापकाची निवड व नेमणूक कोणत्या कलमात सांगितलेली आहे? विद्यापीठाच्या अंतर्गत जे अध्यापक असतात त्या अध्यापकाची निवड किंवा नेमणूक आणि निवड कोणत्या कलमात सांगितलेली आहे? तर कलम 60मध्ये विद्यापीठ अध्यापकाची निवड व नेमणूक सांगितलेली आहे. कलम 61 अंतर्गत खालील पदाच्या नेमणुकीसाठी योग्य उमेदवाराच्या शिफारसी करण्याकरता एक निवड समिती असेल. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, कलम 61 मध्ये काय सांगितले की खालील पदाच्या नेमणुकीसाठी योग्य उमेदवाराच्या
शिफारसीसाठी एक निवड समिती असेल. आता ठिकाणी पहा, कोणाच्या निवडीसाठी एक निवड समिती असते, तर ती पदं कोणकोणती आहेत अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला आहे. कुलसचिवाचं पद निवडसाठी एक समिती असेल किंवा परीक्षा नियंत्रकसाठी एक समिती असेल. त्यानंतर वित्त व लेखा अधिकारी यांच्या निवडसाठी एक समिती असेल. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, सर्व पदासाठी एक निवड समिती असेल. म्हणजे कुलसचिवाची एक निवड समिती करते, त्यानंतर परीक्षा नियंत्रकाची सुद्धा एक समिती निवड करते, त्यानंतर वित्त व लेखा अधिकाऱ्याची सुद्धा एक निवड समिती करते. म्हणजे या ठिकाणी काय होतं की एक निवड समिती असते. ती निवड समिती काय करते की कुलसचिव, त्यानंतर परीक्षा नियंत्रक आणि लेखा अधिकारी हे निवडीसाठी कुलगुरूकडे प्रस्ताव पाठवतात किंवा निवड समिती त्या व्यक्तीचं नाव कुलगुरूकडे पाठवलं जातं आणि कुलगुरू त्यांच्यापैकी एका उमेदवाराचं नाव जाहीर केलं जातं किंवा घोषित. 67 तरतूद केल्याप्रमाणे संलग्न महाविद्यालयाकरता तरतूद केलेली एक वेगळी टिंब समिती असेल. कलम 67 काय दिलं आहे की संलग्न महाविद्यालयाकरता तरतूद केलेली एक वेगळी टिंब समिती असेल. कोणती समिती असेल? स्थानिक व्यवस्थापन समिती असेल, प्रभाग समिती असेल, निवड मंडळ समिती असेल, यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो स्थानिक व्यवस्थापन समिती असेल. याचं हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर मित्र 159वा प्रश्न पहा, अयोग्य कलम जोडी ओळखा. अयोग्य विचारलं या ठिकाणी, योग्य कोणता आहे ते नाही, तर अयोग्य आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. पदवी व अध्यापन संशोधन कलम 75, विद्यार्थ्याची नावनोंदणी कलम 76, शिस्तविषयक अधिकाऱ्याने विद्यार्थ्यामधील शिस्त कलम 77, दीक्षांत समारंभ कलम 81. यापैकी आपल्याला योग्य जोडी ओळखायचं. तर अयोग्य जोडी ही दीक्षांत समारंभ आहे, कारण का की दीक्षांत समारंभाचं कलम हे 80 आहे, 81 नाही. बाकीचे 3 जे कलम आहेत ते योग्य आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला टेस्ट सिरीज हवी असेल, खाली जो नंबर दिसतो त्यावर मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिली जाईल. त्यानंतर परीक्षेपर्यंत सविस्तर गायडन्स केलं जाईल, त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा ॲड करून घेतलं जाईल. त्यानंतर मित्रांनो, विद्यापीठाच्या लेख्यामध्ये एक स्वतंत्र लेखा शीर्षकाखाली एक टिंब असेल व तो निधी कोणत्या अनपेक्षित खर्च भागवायच्या प्रयोजनासाठी केवळ त्याचा वापर करण्यात येईल. सार्वजनिक निधी, विकास निधी, आकस्मिक निधी, सर्व पर्याय बरोबर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, आकस्मिक निधीच्या अंतर्गत एक लेख्याअंतर्गत निधी राखीव ठेवला जातो. तो निधी आकस्मिक काळामध्ये खर्च करण्यात येतो. त्यानंतर मित्रांनो, कलम 84 अंतर्गत विद्यापीठ निधीची तरतूद आहे. त्यातील विश्वस्त कलम 84 काय आहे, तर विद्यापीठाचा निधी आहे. त्यापैकी विश्वस्त जे निधी आहे त्या निधीमध्ये कोणकोणत्या बाबीचा किंवा कोणकोणत्या निधीचा समावेश होतो? फी, राज्य सरकार अनुदाने, विश्वस्त व्यवस्था, मृत्यूपत्रिका देणग्या, स्थायी दाने, त्यानंतर अर्थसहाय्य अनुदाने. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 3ऱ्या नंबरचे हे जे 4 देणगे आहेत किंवा हे जे 4 निधी आहेत, या 4 निधी विश्वस्त निधीमध्ये समाविष्ट आहेत. सर्वसाधारण निधीमध्ये कोणते निधी येतात, त्याचबरोबर आकस्मिक निधी, त्यानंतर वेतन निधी, यामध्ये तुम्ही सविस्तर पाहून घ्या. त्यानंतर मित्रांनो, कलम 85 खालीलपैकी कोणत्या तरतुदी संदर्भात आहे? कलम 85 जे आहे ते खालीलपैकी कोणत्या तरतुदी संदर्भात आहे? वार्षिक लेख व लेखा परीक्षा, वार्षिक अहवाल, वार्षिक अंदाजपत्रक, वार्षिक नियोजन निधी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कलम 85 वार्षिक लेखे व लेखा परीक्षा या संदर्भात आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कन्फ्यूज व्हाल, त्यामुळं वार्षिक लेखे व लेखा परीक्षा संदर्भात कलम 85 आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करणे, विधी संस्था स्थापित करणे, त्यांच्याशी संबंधित तरतूद करणे, यासाठी कोणता अधिनियम तयार करण्यात आला आहे? महाराष्ट्रामध्ये आरोग्य विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी कोणता कायदा अस्तित्वात आलेला आहे? महाराष्ट्र राज्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1999, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अधिनियम 1998, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ 1997, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अधिनियम 2016. याचं योग्य उत्तर तुम्हाला माहीत आहे, तरी पण मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. त्यानंतर मित्रांनो, विद्याविषयक सेवा घटक या संज्ञेचा अर्थ 1998च्या विद्यापीठ कायद्यामध्ये काय अपेक्षित आहे? सेवा घटक हा या संज्ञेचा 1998च्या कायद्यामध्ये काय अर्थ अपेक्षित आहे? विद्यापीठ विज्ञान व उपकरण साधना केंद्र, विद्याविषयक अधिकारी व महाविद्यालय, संगणक केंद्र, विद्यापीठ मुद्रणालय व ग्रंथालय, वरील सर्व पर्याय योग्य आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हे तिन्ही जे पर्याय आहेत ते बरोबर आहेत. म्हणजे विद्याविषयक सेवा घटक या शब्दामध्ये
1998च्या कायद्यामध्ये हे 3 घटक समाविष्ट आहेत. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे प्रश्न आपण एकामध्येच प्रश्न ॲड केला, पण तुम्हाला काय विचारला जाऊ शकतो, विद्यापीठ विज्ञान व उपकरण साधना केंद्र हे कोणत्या घटकामध्ये येते, तर विद्याविषयक सेवा घटक यामध्ये येते. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्राधिकरणाचे अधिकार, कामे, कर्तव्ये यांची तरतूद कोणत्या कलमात सांगितलेली आहे. प्राधिकरणे, अधिकार त्याचबरोबर कर्तव्ये यांची कोणत्या कलमात ही कामे सांगितले आहेत, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कलम 38मध्ये प्राधिकरणाचे अधिकार, कलमे व कर्तव्य सांगितले आहेत. मित्रांनो अशा प्रकारे आपण 8वा हाच पाठ पाहिलेला आहे. मित्रांनो जर तुम्हाला टेस्ट सिरीज जर जॉईन करायचं असेल, खाली जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर मला व्हॉट्सअप करा. फक्त 49 रुपयामध्ये तुम्हाला हे सर्व मटेरियल्स अवेलेबल करून दिले जाणार आहे. महत्त्वपूर्ण तयारी तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला ॲड केले जाणार आहे. मित्रांनो हे महत्त्वपूर्ण आपण माहिती पाहिली आहे. जर माहिती आवडली असेल जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अपडेट तुम्हाला या ठिकाणी येत राहतील. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.